गणगणगणात मोतेचा भाविकांचा जयघोष, वारकऱ्यांचा टाळ मृदुंगाचा गजर आणि शेकडो सुहासिनी महिलांच्या कळस शोभायात्रेने भातुकली नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली। निमित्त होते श्री गजानन महाराज यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित नगर परिक्रमा कलश शोभायात्रेचे। येथील आशीर्वाद मंगल कार्यालयाजवळ श्री गजानन महाराज कृपेने व सर्व भाविक भक्तांच्या सढळ हाताच्या देणगीतून श्रींच्या मंदिराची भव्य वास्तू उभारण्यात आली आहे। या निमित्त संत महात्म्याच्या उपस्थितीत श्री गजानन महाराजांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आज भव्य कलश शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने भातुकली नगरातील प्रमुख रस्त्यांची साफसफाई करण्यात येऊन रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या। शोभायात्रेतील भगवे झेंडे लक्ष वेधून घेत होते। या शोभायात्रेत वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात ताल धरत थिरकत सर्वांचे लक्ष वेधले। कलश शोभायात्रेत शेकडो महिलांनी डोक्यावर कलश घेऊन नगर परिक्रमा केली। त्यांची एकसारखी वेशभूषा व उपस्थिती लक्षवेधी ठरली। शोभायात्रेत श्रीमद जगद्गुरु रामानंदाचार्य, स्वामी श्री राजेश्वरानंदाचार्य यांची उपस्थिती होती। भाविकांनी त्यांच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली। यावेळी ऋषिकेश हिमालय येथून स्वामी प्रशांतानंद महाराज, श्री नागबाबा अखिलेश्वर पुरीजी महाराज इलाहाबाद, स्वामी विष्णू देवनंदजी गिरी महाराज हरिद्वार, श्री हरी महाराज केळवद यांची प्रमुख उपस्थिती होती। कलश शोभायात्रेत परिसरातील विविध गावातील शेकडो महिला पुरुष भाविक भक्त सहभागी झाले होते। नगर परिक्रमा दरम्यान सर्वत्र भक्तिमय वातावरण दिसून येत होते। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।